Hello students, in last lecture we were discuss about the second problem, practical problem of admission of partner. This is our second practical problem. Amlendu and Samir share profit and losses in the ratio of 3:2 respectively. Their balance sheet as on 31st March 2017 was under. This is the old balance sheet. Okay, this is the old balance sheet. First we are going to solve the adjustment. As per the adjustment we are going to pass the journal entries of it. Okay, first adjustment, he shall pay rupees 16,000 as his share of goodwill. 50% amount of goodwill shall be withdrawn by the old partners. Okay, Paresh is the new partner of this firm. Okay, he will bring goodwill. Amount of goodwill is rupees 16,000 of goodwill. Okay, so this amount is distributed among the old partners only in their old ratio. आपण लास्ट लेक्चरमध्ये हे डिस्कस केलं होतं की ओल्ड पार्टनर्स जे काही सॅक्रिफाईस करत आहेत त्याच्यासाठी न्यू पार्टनर काहीतरी पैसे आणतो फर्ममध्ये ॲज अ गुडविल आणि हे पैसे ओल्ड पार्टनर्सला आपण त्यांच्या ओल्ड रेशोमध्ये वाटतो. म्हणून मी ह्याची पहिले जर्नल एंट्री करून घेते. जर तुम्ही इथे पाहिलं तर ह्याची जर्नल एंट्री सध्या ही पहिली जर्नल एंट्री बघू नका, ही सेकंड जर्नल एंट्री आपण बघूया. ओके, ही जर्नल एंट्री काय आहे? कॅश अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट. गुडविलचे पैसे म्हणून काय केलेलं आहे, इथे कॅश आणलेली आहे न्यू पार्टनरने परेशने, म्हणून इथे कॅश अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट 16,000 both the side, debit side and credit side also. Okay, after pass this entry we have to pass one more journal entry for the distribution among the old partners. Amount of goodwill is distributed among the old partners, so goodwill account debit to Amlendu's capital account. Okay, this amount of goodwill is distributed in their old ratio, so the Amlendu's capital account amount is 9,600 and the Samir's capital account 6,400. This is the journal entry of goodwill. Okay, after distribution there is a one more adjustment of goodwill. What they said the goodwill 50% amount of goodwill shall be withdrawn by the old partners. एक तर आपण काय केलेलं आहे की गुडविलचे पैसे अमलेंदू आणि समीरच्या अकाउंटला ट्रान्सफर केले, पण समीर आणि अमलेंदूने काय केलं, दोघांच्या अकाउंटमधले जे 50% आहेत ते विड्रॉ केलेले आहेत. म्हणून इथे आपल्याला आणखीन एक एंट्री करावी लागेल. अमलेंदूज कॅपिटल अकाउंट डेबिट, समीर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. बँकमधून पैसे गेलेत, कोणाला गेलेत तर अमलेंदूला गेलेत आणि समीरला गेले. ह्या दोघांना जेवढे पैसे ॲक्च्युअल मिळाले होते गुडविलचे त्याच्यामधले 50% दोघांनी काढून घेतलेले आहेत त्यांच्या बँकेतून. ठीक आहे, मग त्यांच्या बँकेतून हे पैसे काढून घेतले आहेत म्हणून इथे आपण ही एंट्री पास केलेली आहे 4,800 आणि 3,200. आता ही अमाऊंट कशी आलेली आहे, ही आपली अमाऊंट जी आहे गुडविलची त्या दोघांनाही मिळालेली, ह्याचे अर्धे करून आपण काय केलेले आहे त्यांना दोघांना विड्रॉ करून दिलेले आहेत. ठीक आहे, ही आपली पहिली ॲडजस्टमेंट झाली. हे आपली काय आहे, पहिल्या ॲडजस्टमेंटच्या 3 जर्नल एंट्रीज पास झाल्या. आपण आता सेकंड ॲडजस्टमेंट बघूयात. सेकंड ॲडजस्टमेंटमध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे. ओके, सेकंड ॲडजस्टमेंट इज व्हॉट? सेकंड ॲडजस्टमेंट इज he shall have to bring in 20,000 as his capital for 1/4 share in future profit. त्याने किती आणले परेशने ॲज अ कॅपिटल 20,000 रुपये आणलेले आहेत. मग ह्या 20,000ची एंट्री पण होणार. कॅपिटल आणलं आहे म्हणजे त्याने काय आणले, बिझनेसमध्ये पार्टनरशिप फर्ममध्ये त्याने कॅश आणलेली आहे, म्हणून इथे आपण त्याच्याशी रिलेटेड जर्नल एंट्री केलेली आहे. कॅश अकाउंट डेबिट टू परेश कॅपिटल अकाउंट. कॅश काय म्हणून आलेले आहे तर परेशचं कॅपिटल म्हणून आलेले आहे, म्हणून इथे एंट्री केली आहे मी कॅश अकाउंट डेबिट टू परेश कॅपिटल अकाउंट 20,000. ओके, इथे नॅरेशन आपण घेतलेलं आहे. बिंग अमाऊंट ब्रॉड बाय परेशने ही अमाऊंट आणलेली आहे. ठीक आहे, नेक्स्ट आता
थर्ड ॲडजस्टमेंट आपण बघूयात. थर्ड ॲडजस्टमेंटमध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे, फॉर द पर्पज ऑफ फ्रेश ॲडमिशन इट वॉज ॲग्रीड दॅट द असेट्स वुड बी रिव्हॅल्यूड ॲज फॉलोज. आपण ह्याच्या आधीही डिस्कस केलेलं आहे की ज्या वेळेस एखादा नवीन पार्टनर बिझनेसमध्ये येतो त्यावेळेस ॲसेट्सचं रिव्हॅल्युएशन होतं आणि हे रिव्हॅल्युएशन होताना आपल्या ॲसेट्समध्ये ॲप्रिसिएशन पण होतं आणि डेप्रिसिएशन पण होतं. मग असं ॲप्रिसिएशन किंवा डेप्रिसिएशन म्हणजेच हा एका प्रकारचा गेन आहे किंवा लॉस आहे. हा गेन लॉस जो आहे तो ओल्ड पार्टनर्सला त्यांच्या ओल्ड रेशोमध्ये वाटतो, न्यू पार्टनरला पण देत नाही. तुम्हाला ह्याचं कारणही सांगितलेलं आहे, का तो आधीचा लॉस बेअर करेल किंवा का तो आधीचा प्रॉफिट घेईल. तो नव्हताच आत्तापर्यंत बिझनेसमध्ये, मग आपण त्याला का देणार. म्हणून आपण इथे काय करतो, रिव्हॅल्युएशन जे होतं आपल्या ॲसेट्सचं त्याच्यावरती होणारा जो प्रॉफिट आहे किंवा लॉस आहे तो आपण ओल्ड पार्टनर्सच्या अकाउंटला ट्रान्सफर करतो. मग आपल्याला मी इथे लिहून घेतलेलं आहे त्यांनी ॲडजस्टमेंटमध्ये दिल्यानुसार. लँड अँड बिल्डिंगची ओल्ड अमाऊंट किती होती, ओल्ड बॅलन्स शीटमध्ये 50,000, आता किती झालेली आहे, 60,000 झालेली आहे. म्हणजे इथे काय झालेलं आहे, ॲप्रिसिएशन झालेलं आहे. काय झालेलं आहे, ॲप्रिसिएशन झालेलं आहे. त्यानंतर प्लांट अँड मशिनरी 20,000 आणि न्यू अमाऊंट किती आहे, तर 16,000 आहे. मग इथे काय झालेलं आहे, डेप्रिसिएशन झालेलं आहे. म्हणजे इथे रिव्हॅल्युएशन आपल्याला काय झालं, लॉस झालेला आहे. स्टॉक किती होता आपला, आधी 16,000चा होता आणि आता 20,000 झालेला आहे. म्हणजे इथे काय झालेलं आहे, पुन्हा एकदा ॲप्रिसिएशन झालेलं आहे. आणि फर्निचर अँड फिक्चर्स 8,000चं होतं ते 4,000चं झालं आहे. म्हणजे इथे डेप्रिसिएशन झालेलं आहे. बघा आता लक्षात घ्या, ॲप्रिसिएशनची एंट्री आपण वेगळी करणार आहोत जर्नल एंट्री, आणि डेप्रिसिएशनची जर्नल एंट्री वेगळी करणार आहोत. आता का ते कारण तुम्हाला माहिती पाहिजे त्याचं. तर रिव्हॅल्युएशन अकाउंट म्हणजे कोणतं अकाउंट असतं, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असतं. ज्या वेळेस आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये फायदा होतो त्यावेळेस आपण त्याची एंट्री क्रेडिट साईडला करतो आणि लॉसची एंट्री आपण डेबिटला करतो. कारण रिव्हॅल्युएशन अकाउंट म्हणजेच नॉमिनल अकाउंट असतं आणि नॉमिनल अकाउंटचा रूल आपल्याला काय सांगतो, नॉमिनल अकाउंटचा रूल सांगतो, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स. सो आपल्याला इथे ॲप्रिसिएशनची आणि डेप्रिसिएशनची इथे वेगळी एंट्री पास करावी लागणार आहे. म्हणून इथे प्लांट अँड मशिनरी आणि फर्निचर अँड फिक्चर्सवरती मला काय झालेलं आहे, इथे त्याची व्हॅल्यू डिक्रीज झालेली आहे. मग मी त्याची आधी एंट्री करून घेते. मग त्याची एंट्री काय येणार आहे, प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट डेबिट टू. इथे जर तुम्ही पाहिलात तर लक्षात येईल की प्लांट अँड मशिनरी आणि फर्निचर अँड फिक्चर्स आपल्याला कितीने काय झालेलं आहे, कितीने इथे ॲप्रिसिएशन किंवा डेप्रिसिएशन झालेलं आहे. मग ह्या 4,000ने झालेलं आहे. मग आपण ह्या 4,000चाच इथे काय धरणार, हिशोब धरणार आहोत. म्हणून इथे 4,000. ठीक आहे. मग आपण लिहिताना ज्यावेळेस आपण प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटमध्ये लिहिणार त्यावेळेस आपण इथे फक्त त्या 4,000चंच मेन्शन करणार आहोत. मग प्लांट अँड मशिनरी अकाउंट ओके टू फर्निचर अँड फिक्चर्स अकाउंट, टू फर्निचर अँड फिक्चर्स अकाउंट. ओके. The amount of depreciation is 4,000 and here is the one more adjustment of RDD. ओके. RDD हा आपल्यासाठी लॉस असतो. RDD हा आपल्यासाठी लॉस असतो. पण ज्यावेळेस P&L अकाउंट बनवत होतो त्यावेळेस आपण ते डेबिटला दाखवत होतो आणि इथेही आपल्याला RDDची ॲडजस्टमेंट दिलेली आहे. अ प्रोव्हिजन ऑफ 5% ऑन डेटर्स वुड बी मेड फॉर द डाऊटफुल डेब्ट्स. मग आता हे 5% डेटर्सवरती आपल्याला काढायला त्यांनी सांगितलेले आहे. मग 5% डेटर्सवरती किती येणार आहे, व्हॉट इज अमाऊंट ऑफ डेटर्स इज 24,000. सो हिअर I am doing working note here. Okay. Calculation of RDD, the amount of debtors is 24,000 into 5% on debtors. So the amount of RDD is
1200. So here we have to pass this entry about the RDD. So to RDD is also our loss. So here RDD is also go in the credit side. To RDD account 1200. The total amount of revaluation is 9200. And the narration is what? Being decrease in the value of assets and reserve for doubtful debt. Okay, this is our narration. Now next, this is the entry of decrease in the value of assets. Now increase in the value of assets, we have to pass this entry also. So here land and building. So here land and building account debit. Land and building account debit. Stock account debit to profit and loss adjustment account. This account is also called as revaluation account. You can write here revaluation also. To revaluation account. Okay. How much appreciation in the land and building and stock? See here, if you see properly the old amount and new amount, there is appreciation of land and building is rupees 10,000 and the appreciation of in stock there is 4,000. So land and building 10,000 and stock 4,000. The total amount in the credit side is 14,000. Being appreciation in the value of assets. Okay, these entries are the most important. We have to pass these entries, and after find out the revaluations profit or loss is going to be transferred to the partners capital account and the old partners capital account, not in the new partners capital account. So here I am doing working note here. Okay, revaluation account in रफ रिव्हॅल्युएशन अकाउंट इथे मी रफमध्ये बनवून घेते आहे. रिव्हॅल्युएशन आता ॲप्रिसिएशन झाल्यावरती आपण काय करतो, आपण क्रेडिट साईडला एंट्री करतो. मग ही लँड अँड बिल्डिंगची एंट्री आहे 10,000. त्यानंतर इथे स्टॉकची एंट्री आहे 4,000. ॲप्रिसिएशन आपलं एवढं झालेलं आहे. आणि डेप्रिसिएशन डेबिट साईड आणि क्रेडिट साईड मी रफमध्ये मुद्दाम बनवते. तुम्हाला प्रॉफिट किती झाला आहे किंवा लॉस किती झाला आहे हे मला दाखवायचं आहे. ठीक आहे. प्लांट अँड मशिनरी depreciation is 4,000 and furniture and fixtures depreciation is also 4,000 and RDD is 1,200. So here the total amount the tally amount is 14,000 minus 9,200. So here the profit on the appreciation is rupees 4,800. This is the profit on revaluation. Profit on revaluation is 4,000. So this profit is transferred to the old partners account. Old partners means Amlendu and Samir. Their old ratio is 3:2. So this 4,800 is transferred to their
old ratio. So here 4800 divided by 5, 5 ones are 960 is the one part. So the three part will be distributed to the Amlendu and 2 part to the Sameer. So here so the amount of profit is distributed to the Amlendu and Sameers is 2880 and Sameer's 1920. We have to pass this journal entry also. So here profit and loss adjustment account debit to Amlendu's account, Amlendu's capital account, to Sameer's capital account, The amount of both the partner is 4800. The profit of revaluation account is 4800 and the amount of Amlendu's is 2880 and Sameer's capital is 1920. Okay, this is the profit on revaluation is distributed among the old partners. Okay, here the narration is what? Being profit on revaluation distributed in old partners profit sharing ratio. Okay, and the last journal entry of it is what? The last journal entry of it is the reserves, about the reserves. In the last lecture we were discuss about it. The reserves, जे काही लास्ट इयरचा प्रॉफिट आहे, लॉस आहे, तो सगळाच्या सगळा ओल्ड पार्टनर्सच्या अकाउंटला आपण ट्रान्सफर करणार आहोत. मग हे जे रिझर्व्स आहेत ते सुद्धा आपण काय करतो, ओल्ड पार्टनर्सच्या त्यांच्या रेशोमध्ये त्यांना आपण ट्रान्सफर करतो. मग आपल्याला हा जनरल रिझर्व जो आहे तो सुद्धा आपल्याला ओल्ड पार्टनर्सला ट्रान्सफर करावा लागेल. म्हणून आपण ह्याची एक एंट्री करणार आहोत. ह्याची एंट्री आपण पास करणार आहोत. मग ह्याची जनरल एंट्री काय येणार आहे? जनरल रिझर्व्स अकाउंट डेबिट टू Amlendu's account, Amlendu's capital account, to Sameer's capital account. ठीक है. The amount of general reserve is 20,000 and the distribution of the general reserve in their old ratio. So here the Amlendu's general reserve is 12,000 and Sameer's is 8,000. Being narration is what? Being general reserves distributed among old partners. ओके, बघा आपण ह्या एक्झाम्पलमध्ये कोणत्या कोणत्या जर्नल एंट्रीज केलेल्या आहेत.
आपण फर्स्ट जेवढ्याही ॲडजस्टमेंटमध्ये आपल्याला जेवढे आपल्याला ॲडिशनल इन्फॉर्मेशनमध्ये दिलेले आहे माहिती, आपण त्यानुसार काय केलेलं आहे, स्टेप बाय स्टेप जर्नल एंट्रीज पास केलेल्या आहेत. त्यानंतर रिव्हॅल्युएशनचा प्रॉफिट येईल किंवा लॉस येईल, तो दोघांपैकी आपण काय केलेला आहे, जो लॉस येईल किंवा प्रॉफिट येईल तो आपण ओल्ड पार्टनर्सच्या त्यांच्या रेशोमध्ये त्यांना डिस्ट्रीब्यूट केला, त्याची एक जर्नल एंट्री आली. त्यानंतर आपल्या ओल्ड बॅलन्स शीटमध्ये जर रिझर्व्स असतील तर ते रिझर्व्स पण आपण काय करतो, ओल्ड पार्टनर्सला त्यांच्या रेशोमध्ये डिस्ट्रीब्यूट करतो. ठीक आहे. आपण हे सगळ्या जर्नल एंट्रीज ह्याच्यानुसार केलेल्या आहेत. होप तुम्हाला ह्या जर्नल एंट्रीज समजलेल्या असतील, आणि ह्या जर्नल एंट्रीज तुम्हाला समजल्या असतील तर तुम्ही स्वतः एकदा जर्नल एंट्रीज घरी ट्राय करून बघा. ठीक आहे. ओके, बाय.